आणि आमच्या शाळेची जी वर्गखोल्या आहेत त्या आम्हाला बांधून द्याव्या। सोयाबीन बियाणं बोगस निघाले। शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन हे उगवलंच नाही। बियाणं बोगस निघाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। आमचं नुकसान झालं याचा आम्हाला मोबदला मिळावा हे अपेक्षा आहे आमची सरकार। किती शेतकऱ्याचं नुकसान झालं? तसे गावातील खूप सगळे शेतकरी आहे, कमीत कमी तालुक्यामधून शेकडो शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे। कंपनीकडून काही सांगण्यात आलंय? कंपनीचं आम्ही कस्टमर केअरला फोन लावला, ते फोन उचलत नाही आहेत। आणि जे डीलर आहेत ते डीलरला पण फोन लावला, ते पण उद्या येऊ परवा येऊ असे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। ज्या ज्या आपल्या अडचणी असतील त्या आपण आपल्या खामगावच्या कार्यालयात लेखी द्याव्या। खामगावमध्ये अजून तक्रारी प्राप्त झालेल्या आहे की काही कृषीचे दुकानं स्टॉक करून खताची बियाणे अव्वाच्या सव्वा भावाने विकू लागलेले आहे। जे काही शेताचे बियाणे आहे हे MRP पेक्षा जास्त भावाने विकू लागलेले आहे। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशी जरी तक्रार असली तर आमचे तालुका प्रमुख राजू बगे आहे, उपजिल्हा प्रमुख गजानन धोरण आहे, उपप्रमुख आमचे गोपालभाऊ भिल आहे, बाळाभाऊ पेसोळे आहे, हे सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडं आपण सर्वांनी तक्रार नोंदवावी व लवकरात लवकर शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा।